सर्पदंशासाठी नवी लस हवी आणि सर्पदंशाला नोटिफाईड डिसीज घोषित करा. आमदार विक्रम पाचपुते यांची मोठी मागणी. महाराष्ट्रात साप चावल्यानंतर दिली जाणारी लस प्रत्येक सापाच्या विषावर तितकीच प्रभावी असते का? हा महत्त्वाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे. श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे सांगितले की राज्यात 4 प्रमुख प्रकारचे विषारी साप आढळतात. या सापांच्या विषाचे परिणामही वेगवेगळे असतात. काही विष रक्ताभिसरणावर परिणाम करते, काही मज्जासंस्थेवर तर काही शरीरातील पेशींवर गंभीर परिणाम करते. मात्र सध्या कोणताही विषारी साप चावला तरी सर्व रुग्णांना एकाच प्रकारची पॉलिव्हॅलंट अँटी स्नेक व्हेनम लस दिली जाते. आमदार पाचपुते यांच्या मते वेगवेगळ्या भागातील सापांच्या विषामध्ये फरक असतो. उदाहरणार्थ चेन्नईतील नाग आणि महाराष्ट्रातील नाग यांच्या विषाची रचना एकसारखी नसू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील सापांच्या विषावर आधारित रिजनल व्हेनम बँक उभारून मोनोव्हॅलंट म्हणजेच विशिष्ट सापासाठी स्वतंत्र लस विकसित करण्याची गरज आहे. याशिवाय त्यांनी सर्पदंशाला नोटिफाईड डिसीज किंवा महामारी समान गंभीर आजाराचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. आता या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.